आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। आपण सिनियर आहोत, पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही। राज्यसभेच्या खासदारकीवरूनही TV9च्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचं रोखठोक वक्तव्य। अमित शहांनी नाशिक लोकसभेसाठी बैठकीत माझं नाव सुचवलं। दिल्लीतून नाव ठरलेलं असताना शेवटपर्यंत नाव न आल्यानं अपमान झाल्यासारखं वाटलं, म्हणून लोकसभेतून माघार घेतली। छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। शरद पवार गटाकडे जाण्यासाठी खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, आहे त्याच पक्षात राहणार। TV9च्या मुलाखतीत भुजबळांकडून स्पष्ट। बाळासाहेब आणि राज ठाकरे यांचे मतभेद कसे झाले? राज ठाकरे यांचे तर रक्ताचे नातं होतं। बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा TV9च्या मुलाखतीतून पलटवार। भाजपसोबत सत्तेत जाण्याची छगन भुजबळांची इच्छा नव्हती, ते वाघ होते। भुजबळांच्या त्यांच्या भुजांमधलं बळ दाखवावं, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचा छळ संपवला नाही। भाजपला ओबीसींबाबत राग, त्यांनी अनेक ओबीसी नेत्यांना संपवलं। नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। आगामी काळात अनेक जण काँग्रेस पक्षात येणार आहेत, काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी गर्दी होईल। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा दावा। सांगलीच्या निवडणुकीत मला आणि विशाल पाटलांना त्रास सहन करावा लागला, लवकरच चोख उत्तर देणार। काँग्रेस आमदार विश्वजित कदमांचा इशारा। पदभार स्वीकारताच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ऍक्शन मोडमध्ये। पुण्यातील प्रश्नांबाबत मोहोळांची अमित शहा यांच्याशी चर्चा। पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार। पेपर फोडून हवे ते परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये लाखोंची बोली, सामनाच्या अग्रलेखातून गंभीर आरोप। मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलैला मांडला जाणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार। वादी चव्हाण सेंटरला आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार। पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून 21 कोटी रुपयांचा निधी मंजूर। पालखी सोहळ्याचा निधी थेट जिल्हा परिषदांना मिळणार। पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्हा परिषदांना निधी मिळणार। आषाढी वारीसाठी निघणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपये सरकारी अनुदान। राज्यातील एकूण 1500 वारकरी दिंड्यांना अनुदान मिळणार। आषाढीतील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटी खर्च करणार। भाविकांच्या आरोग्यासाठी शिबिराचं आयोजन। जनआक्रोशाची दखल घेत स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय मागे। उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निर्णय जाहीर। मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट। विदर्भ वगळता राज्यातील शाळा आजपासून सुरू। अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी। पुन्हा विद्यार्थ्यांची किलबिलाट सुरू होणार। यूजीसीचे शैक्षणिक शुल्क परतावा धोरण जाहीर। नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात घेतलेला प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत रद्द केल्यास संपूर्ण शुल्क परत मिळणार। राज्य शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या 12वीच्या पुरवणी परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ। 17 जूनपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत। नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात शिक्षकांच्या आंदोलनानं होणार। अशैक्षणिक कामं आणि विविध निर्णयांविरोधात शिक्षकांचं आंदोलन। शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतानंतर शिक्षकांकडून विरोध। राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश वाटप होणार। एक नियमित स्वरूपाचा गणवेश तर स्काउट आणि गाईडसाठी दुसरा गणवेश असणार। मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ। अर्ज सादर करण्यासाठी 19 जूनच्या संध्याकाळी 5 पर्यंत मुदत। बुलेट ट्रेन सुरक्षितपणे चालवण्यासाठी स्वयंचलित पर्जन्यमान मॉनिटरिंग प्रणालीचा वापर करणार। या प्रणालीद्वारे पर्जन्यमापकांचा वापर करून पावसाची माहिती दिली जाणार। नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची माहिती। नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणात 41 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक। आठवड्यातून 3 दिवस सायंकाळी विभागवार पाणी कपात करण्याचा पाणीपुरवठा विभागाचा निर्णय। हिजाब बंदीच्या निर्णयाविरोधात 9 विद्यार्थिनींची मुंबई हायकोर्टात धाव। मुंबईतील NG आचार्य आणि DK मराठे महाविद्यालयातील प्रकार हिजाब बंदीचा निर्णय रद्द करण्याची मागणी। टेक ऑफ आणि लँडिंगचे नियम कटाक्षाने पाळा। विमानतळ प्राधिकरणाचा कडक पवित्रा। मुंबई विमानतळावर 2 विमान एकाच वेळी धावपट्टीवर आल्याच्या घटनेनंतर प्राधिकरणाच्या सूचना।
अति धोकादायक इमारतींचा पाणी वीज पुरवठा खंडित करा, ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश. पश्चिम रेल्वेवर आज तर मध्य रेल्वेवर उद्या ब्लॉक. मध्यरात्रीपासून वसई रोड ते भाईंदर अप आणि धीम्या जलद मार्गावर ब्लॉक. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10.5 किलो सोनं जप्त. कस्टम विभागाची कारवाई, 5 प्रवाशांना अटक. निवडणूक कामावरून न परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा. रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन रोखणार. मुंबई महानगरपालिकेचा सामान्य प्रशासन विभागाचा इशारा. घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्पातील 16,000 रहिवाशांची पात्र निश्चिती जुलैपर्यंत होणार. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची माहिती. मिळकत कर भरून सर्वसाधारण करात 5 ते 10% सवलत मिळण्याचा आज शेवटचा दिवस. रात्री 12 वाजेपर्यंत मिळकत कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना सवलतीचा लाभ मिळणार. शेतीला दिवसा वीज मिळवण्यासाठी महावितरण विभागात 900 मेगावॅटचे प्रकल्प. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात. पुण्यातील राजगड किल्ल्यावर जागतिक वारसा स्थळाच्या मानांकनासाठी डागडुजीला वेग. सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय मानांकन समिती किल्ल्याची पाहणी करणार. एअरलाईन कंपनी स्पाइसजेटकडून हैदराबाद अयोध्या थेट विमान सेवा बंद. प्रवाशांची मागणी घटल्यानं कंपनीचा निर्णय. कल्याणमध्ये 6 दिवसापासून गिर्यारोहक आणि प्राणीमित्रांकडून श्वानाला बाहेर काढण्यात यश. नागपुरात गेल्या 4.25 वर्षात 2,338 आर्थिक गुन्हे. 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम असलेले 157 गुन्ह्यांची नोंद. मात्र केवळ 15 गुन्ह्यात शिक्षा. माहितीच्या अधिकारातून वास्तव समोर. अमरावतीच्या अंजनगाव सुरजीच्या पंचायत समिती कार्यालयाला पहिल्याच पावसात गळती. गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षातही पाणी शिरलं. इमारतीला 65 वर्ष पूर्ण झाल्याने कार्यालय स्थलांतरित करण्याची मागणी. रायगडच्या 6 तालुक्यांमधील दरडप्रवण क्षेत्रातील 19 गावांचं पुनर्वसन होणार. भौगोलिक सर्वेक्षणानंतर रायगड जिल्हा प्रशासनाचा निर्णय. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे गावात मुसळधार पाऊस. नदी नाले प्रवाहित. शेतात पाणी साचल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. परभणीच्या गंगाखेडमधील रमाबाई नगर परिसरात नाल्याचं पाणी शिरलं. नाल्याचं पाणी घरात शिरल्यानं नागरिक हैराण.